जेव्हा मी तुमच्यासाठी क्रीमी गार्लिक मशरूम बनेल आणि तुम्ही ते खाल, तुम्ही वेडे होऊन जाल. मित्रांनो, ही वाली रेसिपी मला सजेस्ट केली होती. YouTubeमध्ये कमेंट केली होती आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. सुरुवातीला आपल्याला पॅनवरती ॲड करायचं थोडंसं ऑइल आणि बटर आणि याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण टाकायचं आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे. मस्त तो परतवून घ्यायचा पॅनवरती. तुम्हाला पण अशा काही रेसिपी हव्या असतील तुमच्या फेव्हरेट, तर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी लगेच बनवेन मित्रांनो. आता इथे मशरूम घेतला, मध्येतून कट केलाय आणि त्याला पण असं मिक्स करून घेतोय. शॅलो फ्राय करून घेतोय. थोडंसं मीठ, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, काय करायचं, झाकण ठेवून लो मीडियम फ्लेमवरती 3-4 मिनिटासाठी आपल्याला मस्त त्याला सॉफ्ट होऊन द्यायचं आहे कांद्याला, मशरूमला. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर थोडं आपण टाकलं होतं, पण तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता. मी थोडं जास्त टाकणार आहे कारण का फ्लेवर खूप मजेदार येतो. मग थोडं ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. फ्रेश क्रीमने जो फ्लेवर आणि जो रिचनेस येतो ना, आय हाय हाय! मित्रांनो, थोडासा चीज वगैरे असेल तर ग्रेटेड टाका, मिक्स करून टाका आणि देन सर्व्ह करा. थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करू शकता. एक मस्त फ्लेवर येतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि खाऊन बघा, तुम्ही वेडे होऊन जाल. मित्रांनो, इज्जत द्यायला विसरू नका या रेसिपीला आणि तुम्हाला पण तुमची फेव्हरेट रेसिपी बनवायची असेल माझ्या हातून, तर मला कमेंट करून सांगा काय बनवायचं लगेच बनवायला